तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत। तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ। आता वाजता संध्याकाळचं 4:15 आणि आता संध्याकाळची निघणार आहे जय भीम जयंती म्हणजे मिरवणूक निघणार आहे। त्यासाठी आम्ही बँजो वाजवला माऊली म्युझिकल ग्रुप आदगाव कोलीवाडा सोबत आणि सगळ्यांना तुम्हाला भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय शिवराय। तर आता निघतो आम्ही, माझ्यासोबत कौशल, जीवन आणि नरेंद्र। आम्ही आपल्या वाशी हवेली कोलीवाड्यात ना कालपासून आताच वस्तीला हलाद वाजवली, आज लगीन वाजवला। तर ते पण 2 व्लॉग देखलेले नसशीव तर ते पण देखून घ्या, म्हणजे आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला समजेल कैसे काय आम्ही आजपर्यंत पोहोचलो आणि हतना व्हिडिओ स्टार्ट झाले नवीन। ते देखा तयार होतात मस्त चप्पल घालून। कौशल आणि जीवन, नरेंद्र आतमध्ये आहे। आता आतनं जायचं आहे, जत आपलं साहित्य आहे ना सामान बँजूचा तिथं, आणि त्यातनं आता सामान घेऊन जायचं आहे। जतं भीम जयंतीची मिरवणूक निघणार आहे ना त्यातनं मिरवणूक निघेल, रात्र होईल आपल्याला मिरवणूक संपेपर्यंत। हे काय आणि घरशीतनं काठी आणल्यात ते याच्यासाठी ताशा वाजवला, ताशा लवर आहे आणि आपलं जीवन थापढोल लवर, आणि आपलं नरेंद्र पियानो वाजवतं, थापडोल वाजवतं आणि बाकीचं साहित्य पण वाजवतं, आणि आपण ड्रमर स्नेहर। तुम्हाला माहिती असेल कैशी वाजवतं ते सांगा, बरेचसे चांगले कमेंट येतात त्यामुळे आणखीन उत्साह वाढतं, मस्त वाटतं। आता निघता, जास्त उशीर नका हो, लगेच भीम जयंती संपली ना का लगेच घरा निघायचं आहे। सो प्रवास आहे तर काही नाश्ता वगैरे असेल तो करू। आता चहा घेतली आणि निघाल्या, झोपेतनं उठलो, फ्रेश झालो आणि चहा घेतली। तो गाडी पार्किंगचं मस्तपैकी जागो। कौशल हां चला चला। अरे नुसतं फोन येते दयादाचं, काय फालतूगिरी आहे बोलते, एवढा लेट। बस चल जीवन, काय जेवण कर माझ्या भाचची। उशिरा पोचण्याचा परिणाम सागर दादाशी देऊ जायला। आता वरात निघणार आहे सागर दादाच्या बहिणीची, आणि आम्ही झालो भीम जयंती वाजवा। चल खालू वाजा आई काय झाले काय याला। अरे हो, लेट आलो तेव्हा आमचा मॅनेजर पिसालल्यात, लेट आलो तेव्हा पिसालल्यात। चले मग दे, अर्जंटली निघाले, अर्जंटली उशीर जायला मुलं थोडंसं दया चिडलाय। आदित्य काय बरं आहेस ना? मस्त, मी पण सामान आणून ठेवले आता आमच्या अगोदरच, आणि हा बुद्ध विहार आहे वाटतं। चल वाजवायचं आहे। अरे यो ऐकत नाही, चाय पिवं चल, चाय पिवं चल, वाजवायचं आहे, चाय पिवं चल। अविरा अमृत तुल्य गुलाची चाय पिवला आणले आपल्याला पैसून मस्त। नका खावायला नका रे, चाय मंगाशी पण पिऊन आलो। एक नंबर जिद्दी आहे, खा म्हणजे खा। अरे खाऊन आलो तरी हे काय ना, चाय बोलून दुधाची चाय पाजलीस।
गुलाची नाही भेटतं वाटतं ना आता ते नाही काय जास्त पितात नाही हो, महाग असते ना ती, त्यामुळे बंद केलं सर. चहा आता पण चांगले पण मस्त चहा हो, बिस्किट खाल्लं मस्त. मस्त पैकी. अरे आम्ही आता विटा मारी बिस्किट कोरी चाय पिऊन आलो आणि आपल्या ओंकारचा बरोबर होता. आता अजून टाईम आहे वाजवला. दया दादा पण देखू शकता तुम्ही, मस्त टाईमपास करते. आता हातगाडी नेवला आल्या आणि आता खालू भाज्यांचं नुसतं आवाज घुमल कोलीवाऱ्यात, कारण वरातीला फक्त खालू भाज्या अलाउड आहे. फायनली तयारी झाली आहे. आता सुरुवात करू. 5:24. आता मस्तपैकी पोलिसांची पण बंदोबस्ती आहे. त्यांची ड्रम
तर शो आपलं संपलंय, म्हणजे मिरवणूक संपलंय. 8 वाजले, बरोबर 8 वाजता संपलंय. आणि पाणी वगैरे पिऊन घेतो आता. मस्त ते काका आले ना वाजवावला, तेव्हा जाम मजा आली वाजवाव. भारी, ते एक नंबर वाजवत होता. आता ते आणि ते गेलं आता, कधीतरी गेलं ते. सगळ्यात जास्त दम लागलं असं स्टार्ट टू एंड बोटा फिरवत होतो. भीमगीता कशी वाटली आपल्या नरेंद्रची ती नक्की सांगा. खास भीम जयंतीसाठी त्याने शिकून ठेवलेली. सागर दादाच्या बहिणीची वरात पोचल्यावर तो पण मदतीला राहिलो. आणि मांडव देखा किती मस्त रातचं चमकतंय. झाले आपला वाजवून, आता सामान पण ठेवला व्यवस्थित. आता जेवायची वाट देखताव. आणि जेवल्यावर हे जापात बोलत राहिलं तर तेच जाल 1-1.5 तास. आणि त्यानंतर निघू आम्ही. किती वाजतात ते आता देखत रे. आता 8:26 झाल्यात. 8 वाजता काहीतरी बंद झाला ना. 8:26पर्यंत सामान वगैरे नेऊन आम्ही सागरदादाच्या घरा आल्या. दमल्यात, सगळेजण दमल्यात. चार्जिंगला लावून घेते फोन. मस्तपैकी सागरदादाच्या घरात जेवायला बसल्या 4 जण. डाळ भात आहे आणि छोले वटाण्यांची भाजी आहे. तर फायनली 12:15 आम्ही आमच्या गावात पोचल्या. जीवन, मी आणि नरेंद्र आणि आमची 6ची एसटी. तर आता मस्तपैकी जाऊन झोपणार आहोत बस, दुसरा काही नाही करणार आहोत. त्यामुळे आता या व्हिडिओत औराच कशी वाटली व्हिडिओ, आमचं बाजो कसं वाटलं भीम जयंतीला. आणि तो कमेंट करून सांगा. आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओत. कुत्रे देखा, कुत्रे जाम झालेत गावात नुसतं.